एक धाव आलेली आहे, 5 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. रवा वैयक्तिक 5 धावांवर खेळत असताना आणि रोशन तिर्लोटकर शिवशक्ती संघासाठी सलामवीर खेळाडू. कोकणात आंब्यांच्या पेट्यांची विल्हेवाट लावून आलेल्या आहेत. आता गोलंदाजाची विल्हेवाट लावण्यासाठी रोशन तिर्लोटकर. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये टोलावलेला आहे. एक धाव काढून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल आणि धावसंख्या पुढे सरसावते ती या एक धावाच्या जोरावर. बिनबाद 6. सागर तळाशिलकर, कृपया माईकशी संपर्क साधायचा. सागर तळाशिलकर. आणि बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न. अवांतर धावसंख्येत नियम क्रमांक 23 आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 6. 7 झालेली आहे. आणि उत्तुंग असा फटका रिव्हर्सच्या माध्यमातून आजच्या दिवसातील पहिला षटकार. निशान गाडीगावकर यांच्या माध्यमातून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सदा परब साहेब यांचं इथे यथोचित असा सत्कार करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या विभागातील एक मान्यवर असं व्यक्तिमत्व सदा परब साहेब यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मंडळातर्फे त्यांचं इथे सत्कार करण्यात येणार आहे, आलेला आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅमेरामॅन सदा परब साहेब यांची उपस्थिती इथे लाभल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. आपण इथे आलात, आम्हाला इथे स्पर्धेला आपल्या उपस्थितीमुळे इथे आपण जो गौरव सन्मान प्राप्त करून दिला त्याबद्दल मंडळातर्फे आपले हार्दिक हार्दिक आभार. त्या दरम्यान शिवशक्ती विरुद्ध श्री गणेश प्रथम फलंदाजी करत असताना रवा यांच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार आलेला आहे आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 13. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक धाव काढलेली आणि पहिला षटक मार्गस्थ असताना धावसंख्या बिनबाद आहे 14. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेत असताना, कारण रिव्हर्स किंवा स्वीप मारताना जेवढा फलंदाज चेंडू खाली येईल तेवढाच एलिव्हेशन मिळतं आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त धावा घेण्यामध्ये होतो आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना किशोर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव काढण्यात यश आलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. बिनबाद 15. शिवशक्ती या संघाची घोडदौड सुरू आहे एक मोठ्या धावसंख्येकडे, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल एक षटकार एक चौकार किशोर यांच्या बॅटमधून आला होता आणि धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. आणि आता दीपक गाला संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. गोलंदाजाचं नाव काय? दीपक निशांत. चला संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं निशांत. सुरेख असा फटका एलिव्हेशन मिळालेला आहे आणि प्रशांत कोरगावकर कुठला विचार करत होते आम्हालाही प्रश्न पडलेला आहे, कारण झेलसाठी हा खेळाडू चेंडूवर गेलाच नाही आणि त्या दरम्यान 2 धावा काढण्यात यश आलंय ते रोशन तिर्लोटकर यांना.
धावसंख्या पुढे सरसावते ती 17. आणि सुरेख असं कमबॅक करताना निशांत. सुरेख असा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढला होता आणि एक धावेवर संतुष्टी मानावी लागेल ती रोशन यांना. धावसंख्या पुढे सरसावते ती 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे 18 धावांच्या सांघिक खेळीवर. धावफलक चालू आहे अजूनही. सलामवीर जोडी मैदानावर उपस्थित आहे आणि किशोर यांच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडत आहे. तब्बल एक चौकार आणि एक उत्तुंग षटकार लगावला आहे तो किशोर यांनी रिव्हर्सच्या माध्यमातून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार लगावलेला होता तो किशोर यांनी. तदरम्यान निशांत यांचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघूया. चेंडू सी मारेशा पार चौकार. बघा मी म्हणत होतो धावांचा पाऊस पडणारा खेळाडू, कारण सुप्रीमो क्वालिफायर मध्ये याच खेळाडूला उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि तोच खेळाडू धावांचा पाऊस पाडत असताना या प्रथम फेरीतील 4थ्या सामन्यामध्ये किशोर उर्फ रवा चंदन दाभोळकर आणि संजय चंदन माने आणि संजय दाभोळकर. चंदन माने आणि संजय दाभोळकर. सुरेख फटका चेंडू सी मारेशा पार षटकार. बघा 2 चौकार 2 षटकार. संजय दाभोळकर चंदन माने कृपया व्यासपीठावर यायचंय. सदा परब साहेब यांना आपल्याशी काही बोलायचंय. चंदन माने चला रवा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख चेंडू कमबॅक करताना निशांत. धाव संख्या स्थिरावते ती 28 वर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 14.00 ची सरासरी. 2 षटकार 2 चौकार किशोर यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. धाव संख्या पुढे सरसावते 28 वर. बघा ही सलामीची जोडी अजूनही वैयक्तिक जवळपास 24 ते 25 धावांवर खेळत आहेत किशोर. चला गोलंदाजीसाठी संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दीपेश.
रोशन तिर्लोटकर सामना करेल दीपेश यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि चेंडू काय बॅटवर आलेला नाहीये. एक धाव काढण्यात एक लेग बाईज या माध्यमातून यश आलेलं नाही. बॅटच्या माध्यमातून आलेला आहे. बॅट्समन्स रन आहे आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 29. बिनबाद 29. प्रथम फलंदाजीचा जो क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय होता श्री गणेश यांचा तो कुठेसा असफल ठरतोय की काय अशी कुठेतरी प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये भावना असेल. कारण 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2.1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 29. रवा यांच्या माध्यमातून 2 षटकार 2 चौकार लागलेले आहेत. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करत आहेत ते म्हणजे किशोर. सुरेख अशी फलंदाजी करत असताना आपल्या समोर किशोर. पुन्हा एकदा रिव्हर्स या माध्यमातून फटका मारण्याचा प्रयत्न काय असफल ठरतो. बॅटवर काही चेंडू आलेला नाहीये आणि अतिशय दुर्मिळ असा निर्धाव चेंडू दीपेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज दीपेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना सामना करेल किशोर. आणि फुलर पद्धतीचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा चेंडू चौकार. एक उत्तुंग असा चौकार किशोर यांच्या माध्यमातून. किशोर अतिशय घणागती असा हल्ला चढवलेला आहे त्यांनी गोलंदाजावर आणि धावसंख्या सरसावते ती 33. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 33 ही धावसंख्या झालेली आहे. जोपर्यंत किशोर मैदानावर आहेत अजूनही त्यांच्या फलंदाजी युनिटमध्ये गरम सारखा खेळाडू बाकी आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून बघूया आणि हा चौकार. गचाळ असं क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर श्री गणेश या संघाकडून आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 37. 37 फॉर द लॉस ऑफ 0. सुरेख अशी फलंदाजी. वैयक्तिक जवळपास 30 ते 31 धावांवर खेळत आहेत किशोर. 37 धावांपैकी तब्बल 30 धावा कुठून काढलेल्या आहेत किशोर यांनी. बघूया वैयक्तिक 50 धावांचा. तीस धावांवर खेळत आहेत वैयक्तिक किशोर. 31 धावा वैयक्तिक. बघूया पहिली वैयक्तिक 50 आपल्याला पाहायला मिळतात का. 31 धावांवर खेळत आहे तो म्हणजे किशोर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 31 धावा आणि संघाच्या धावा आहेत 38. सुरेख असा फटका. बघूया एक धाव काढण्यात यश आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा आणि 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. 13.33च्या सरासरीने या धावा कुठून काढलेल्या आहेत त्या किशोर आणि रोशन यांनी. बघा आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा कुठून काढता येतील याच्याकडे लक्ष असणार आहे किशोर आणि रोशन यांचं. कारण अतिशय आजच्या दिवसातील सगळ्यात यशस्वी अशी जोडी म्हणता येईल. कारण सर्वप्रथम फलंदाजी करत असताना धावांचा डोंगर उभा करत असताना आणि एवढ्या जास्त सरासरीने धावा करत असतानाची ही पहिली जोडी ती म्हणजे रोशन आणि किशोर यांची जोडी. शिवशक्ती या संघासाठी नाबाद 40 धावा. 18 चेंडू 40 धावा केलेल्या आहेत या जोडीने. त्यापैकी वैयक्तिक 31 धावांवर खेळत आहेत ते म्हणजे किशोर. प्रशांत कुरगावकर गोलंदाजीसाठी संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं प्रशांत कुरगावकर.
प्रशांत कोरगावकर संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं. किशोर सामना करेल वैयक्तिक 31 धावांवर. बघूया या स्पर्धेतील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळते का किशोर यांच्या माध्यमातून. आणि बॅटची कडा आणि गडी बाद. निश्चितच आमची अपेक्षा होती, सर्व खेळाडूंची क्रीडा रसिकांची अपेक्षा होती, या सामन्यातील या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्याला या पाहायला मिळतंय का. पण 31 धावांच्या वैयक्तिक खेळीवर हरकत नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किशोर यांच्यासाठी. जी जबाबदारी त्यांनी सलामीला येऊन पार पाडली आहे त्याच जोरावर संघाची आता अवस्था अतिशय स्ट्रॉंग पोझिशनला आहे. 40 धावांवर पहिला गडी पहिला धक्का लागलेला आहे. 19 चेंडूत या 40 धावा कुठलेल्या आहेत आणि आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी येत आहेत तितक्याच ताकदीचा, तितक्याच उमेदीचा आणि तेवढाच चतुर चाणाक्षाचा खेळाडू तो म्हणजे विजय उर्फ गरम. चला सामना सुरू करायचा आहे. प्रशांत कोरगावकर पहिल्या चेंडूवर बळी मिळवलेला आहे. गडी बाद करण्यात यश आलेला आहे. दोन देखील मोठा धक्का किशोर यांच्या माध्यमातून वैयक्तिक 31 धावांवर किशोर बाद झालेले आहेत. पुढील चेंडू राईट आर्मवर द विकेट सामना करेल विजय. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका. बघूया झेलबाद होतोय का आणि झेल सोडलेला आहे. 2 धावा काढण्यात यश आलेलं आहे. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर तैनात अशा खेळाडूकडून एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडणं कितकं महाग ठरणार आहे ते आता येणारे 10 चेंडू सांगतील, कारण धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 42. प्रशांत यांच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी मार्गस्थ आहे. दोन्ही चेंडूवर फलंदाजांकडून चुका करण्यात त्यांना यश आलं होतं, पण क्षेत्ररक्षकाची साथ फक्त एकदाच मिळाली आहे आणि तब्बल 2 धावा खर्चाव्या लागलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. बघूया, एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा काढण्यात यश आलेला आहे. हा देखील झेल बाद करण्याचा प्रयत्न असायला हवा होता, कारण विजय सारखा खेळाडू जास्त काळ खेळपट्टीवर राहणं म्हणजे धावांचा डोंगर उभा राहणं यात काही तीळ मात्र शंका नाहीये, कारण या खेळाडूकडे मोठे फटके आहेत. कुठल्याही क्षणी हा कुठल्याही गोलंदाजावर आघात प्रहार करू शकतो. या ताकदीचा खेळाडू आहे आणि त्याचीच प्रचिती देताना 2 चेंडूत वैयक्तिक 4 धावांवर खेळत आहे. धावसंख्या झाली ती 44. प्रशांत कोरगावकर पुढील चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑफ कव्हर रिजन मध्ये 1 धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. प्रयत्न सफल आणि 2 धावा. धावसंख्या पुढे सरसावते ती 46. बघा, कुठेतरी किशोर बाद झाल्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी कमी झालेली आहे, पण सिंगल डबलच्या जोरावर धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचलेली आहे. कुठेतरी 70-75चा जे धावसंख्येचा एक जरा सीमारेषेवर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. सुरेख असा फटका, सुरेख. बघा, यासाठी या खेळाडूला बघा पंचांनी निर्णय द्यायचा आहे. सलग 2 झेल या विजय सारख्या खेळाडूचे, गरम सारख्या खेळाडूचे सोडलेले आहेत या खेळाडूंनी आणि एकच धाव काढण्यात यश आलेलं आहे.
चला चौकार दिलेला आहे, पंचांचा निर्णय चौकार आलेला आहे. धावसंख्या पुढे सरसावते ती आणि 50 या आजच्या दिवसातील उत्तुंग धावांचा 50 धावा एका संघाने काढलेल्या आहेत, त्या म्हणजे शिवशक्ती. 50 धावा, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 झालेली आहे या संघाची आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक 50. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, डीप मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव काढण्यात यश आलेल्या. धावसंख्या पुढे सरसावते ती 51. एका गड्याच्या मोबदल्यात 51 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 12.25च्या सरासरीने या धावसंख्या कुठण्यात यश आलेले ते म्हणजे शिवशक्ती या संघाचं. बघूया शेवटच्या 6 चेंडूवर काय करतायत विजय आणि रोशन. चला सामना सुरू करायचा आहे. 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 52 धावा झाल्या. 51. गोलंदाजाचं नाव दीपेश. संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे दीपेश. 51 धावा झालेल्या आहेत. गरम सामना देखील गरम झालेला आहे. सुरेख असा फटका. एक धाव काढण्यात यश आलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. प्रयत्न असफल आणि हा दुसरा धक्का रोशन यांच्या माध्यमातून लागलेला आहे. आणि आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी सचिन बेंदुरे. जरा लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. या सामन्याला थोडा वेळ लागत आहे. 52 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दीपेश वैयक्तिक दुसरं षटक का टाकतात याची प्रचिती देताना, कारण पहिल्या चेंडूवर एक सुरेख चेंडू टाकून फलंदाजाला जखडून ठेवलं होतं. सुरेख फटका. पॉइंट रिजन मध्ये एक धाव काढण्यात यश आलेलं आहे. सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक करताना श्री गणेश हा संघ. आणि अतिशय दुर्मिळ असा निर्धाव चेंडू. सुरेख फटका. लॉंग लेग रिजन मध्ये एक धाव काढण्यात यश आलेला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघा अतिशय सुरेख असं षटक हाताळत असताना दीपेश का मी दुसरं षटक टाकायला आलोय त्याची प्रचिती देताना, कारण तब्बल 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे दीपेशांनी. आणि पुन्हा एकदा डॉप एक धावामध्येच समाधान मानावं लागेल. चला 2 धावा काढण्यात यश आलेला आहे.
धावसंख्या पुढे सरसावते ती वाईट नाही. पंचांचा निर्णय काय वाईट आहे का? 2 धावा ना. हा 56 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बघूया. चेंडू सीमारेषेकडे धावताना एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि गडी बाद झालेला आहे. आणि 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते श्री गणेश या संघासमोर शिवशक्ती या संघाने 58 धावा कराव्या लागतील. 30 चेंडू 58 धावा. चला शिवशक्ती लगेच सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शिवशक्ती पंचांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
स्कोर 16 धावा झालेल्या आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2.1 षटकांच्या समाप्तीनंतर संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे विजय. 16 धावा झालेल्या आहेत 3 गडी बाद झालेले आहेत. चला या सामन्याला बराच वेळ लागलेला आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. विक्रांत आणि प्रशांत सुंदर पद्धतीने शॉर्ट आर्म जॅब केलेला आहे. बघूया आणि हा चौथा धक्का. आणि आता साईनाथ काटकर उर्फ राधे चला प्रशांत गोरगावकर विजय यांचा सामना करतील. विजय राईट अप राऊंड विकेट आणि अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरसावते ती 17. सुरे कसा फटका टॉपेज लागलेला आहे. बघूया सचिन मेंदुरे बॉल पर्यंत पोहोचू शकलेले आहेत. दरम्यान 2 धावा काढण्यात यश आलेला आहे. धावसंख्या पुढे सरसावते ती 19. 4 गडी बाद 19. लक्ष आहे ते 58 धावांचं. अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. 39 धावांची आवश्यकता आहे अजून. पुन्हा एकदा टॉपेज झालेला आहे. बघूया फाईन लेगचा खेळाडू 1 धाव काढण्यात यश आलेला आहे. आणि आता पहिल्यांदाच साईनाथ काटकर उर्फ राधे रोहा फेम रोह्याला आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने एक हाती जिंकवून देण्याचा मांदा असलेले साईनाथ काटकर आता फलंदाजीसाठी. सुरे कसा फटका डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव काढण्यात यश आलेले आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 21. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. अजूनही 12 चेंडूत 37 धावांची आवश्यकता. 38 धावांची आवश्यकता.
आता काहीतरी आक्रमक असा पवित्रा घ्यावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. कमीत कमी 4 ते 5 षटकार मारावे लागतील कुठेतरी जर या पुढच्या फेरीत जर पात्र व्हायचं असेल तर. आणि त्याची संपूर्ण धुरा प्रशांत कोरगावकर आणि साईनाथ काटकर. संघासाठी चौथं लेफ्ट आर्म राऊंड विकेट अप्पा. सुरेख असा चेंडू यष्टींच्या मागे रवा यांच्याकडनं गचाळ असं क्षेत्ररक्षण यष्टी रक्षण आणि त्याचा मोबदला 1 धावांच्या रूपात मोजावा लागेल. धावसंख्या पुढे सरसावते ती 22. धावसंख्या पुढे सरसावते ती 22. पुन्हा एकदा बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न. आता षटकारांची आवश्यकता आहे तिथे या चौकार किंवा बॅकफूटला पंच करणं. चला 10 चेंडूत अजूनही जिंकण्यासाठी सुरेख असा फटका सुरेख फटका. बघूया चेंडू सीमा रेषा पार चौकार. बघा अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अजूनही 9 चेंडू आहेत. सामना अजून गेलेला नाही कारण मी अजून हरलेलो नाही. हाच मूल मंत्र मनाशी बाळगून बॅटिंग करावी लागेल फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी गोलंदाजांकडून चुका करावून घ्याव्या लागतील. पंचांनी निर्णय काय दिलाय? जरा स्वयंसेवकांनी लक्ष द्यायचं आहे. लाईन आहे लाईन आहे लाईन आहे ती लाईन आहे लाईन व्हाईट लाईन आहे व्हाईट लाईन मार्किंग लाईन. षटकार. धावसंख्या सरसावते ती 28. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बघूया. दोन धावा काढण्यात यश आलेला आहे. धावसंख्या सरसावते ती 30. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 28 धावा. अजूनही इक्वेशन आवाक्या बाहेरचं नाहीये. 3-4 बिग हिट आणि सामन्यामध्ये येऊ शकतो आपण. 4 षटकारांची अजूनही आवश्यकता आहे जर जिंकायचा असेल सामना. 8 चेंडूत 4 षटकार मारावेच लागतील. किमान 3 षटकार तरी मारावे लागतील. अप्पा यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू सीमा रेषा पार चौकार. प्रशांत यांच्या बॅटमधून अतिशय घडाघाती असा हल्ला चढवलेला आहे अप्पा यांच्यावर. धावसंख्या पुढे सरसावते ती 34. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या चेंडूवर 1 षटकार जेणेकरून शेवटच्या सुरेख खोदून काढलेला चेंडू. 1 धावेवर संतुष्टी. धावसंख्या झाली ती 35. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा. कमीत कमी 4 षटकार मारावे लागतील. 35 झालेली आहे. 35. 58 धावांचा आवश्यकता.
23 धावांची आवश्यकता आहे. सुरेख असा फटका, एक धाव काढण्यात यश आलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही आहेत, कारण अजून 5 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. किमान 3 षटकार तरी मारावे लागतील, किमान 3 षटकार. सुरेख आणि गडीबाद. 4 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. चला, सुरेख फटका. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये थर्ड मॅन मध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा काढण्यात यश आलेले. धावसंख्या पुढे सरसावते ती 38. आणि पुन्हा एकदा टॉपेज बघूया. 1 धाव काढण्यात यश आलेलं आहे आणि या एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल, ती म्हणजे प्रशांत यांना कुठेतरी गिव्हअप करताना दिसताना आपल्याला प्रशांत कोरगावकर. कारण एक मोठं असं लक्ष, मोठा असा धावांचा डोंगर उभा केला होता तो शिवशक्ती या संघाने. सर्वप्रथम फलंदाजी करताना कुठेतरी निर्णय चुकलेला आहे क्षेत्ररक्षण निवडण्याचा श्री गणेश 11 या संघाचा. आणि पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरसावते ती 40. बघा, कुठेतरी 58 धावांचं मोठं असं लक्ष, 12ची सरासरी राखण्यात अपयश आलेलं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला कव्हर पॉइंट रिजन मध्ये बघूया चौकार मिळतो का. आणि हा चौकार. गचाळाचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. तदरम्यान 4 धावा काढण्यात यश आलेला आहे आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 44. कुठेतरी 50-55 धावांचं लक्ष असतं तर कुठेतरी शेवटपर्यंत त्यांना गेम मध्ये राहता आलं असतं, पण 55 धावांचा पल्ला पार झाल्यानंतर कुठेतरी अवाक्या भावायचं समीकरण श्री गणेश 11 या संघासमोर. आणि त्यात सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये ज्या गड्यांचा आणि हा 7वा गडी बाद झालेला आहे आणि अशा रीतीने सामना एक हाती जिंकलेला आहे तो शिवशक्ती या संघाने. मी विनंती करेन शिवशक्ती संघाचे तत्पूर्वी किशोर याला मी विनंती करेन की सामनावीरचा जो पारितोषिक आहे शिवान स्पोर्ट्स विवेक शिराळी यांच्या माध्यमातून जे एक आकर्षक असं टी शर्ट जे सामनावीराचं पारितोषिक म्हणून तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेन गीतेश निशान गाडीगावकर यांना की त्यांनी कृपया सामनावीराचं पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. निशान गाडीगावकर यांना विनंती करतो कृपया